नमस्कार, मी विनायक. महाराष्ट्र मंच खुली चर्चा या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सध्या राज्यात दिवस निवडणुकांचे आहेत. महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर पंचायत समित्यांच्या सुद्धा निवडणुका आहेत. पण या सगळ्या निवडणुकांमध्ये एका निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि ती निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकी अगोदर एक मोठं राजकारण सुद्धा घडलेलं आहे. युती नुकतीच तुटलेली आहे, आघाडी तर शक्यच नाही आहे. पण या मुंबईमध्ये एका पक्षाकडे अजूनही सगळ्यांचं लक्ष लागलंय, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेचा आता या निवडणुकीमध्ये नेमका काय रोल असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण महत्त्वाचं म्हणजे युती आता तुटलेली आहे, युतीचं सगळं गणित बिनसलेलं आहे. आणि म्हणूनच याचबद्दल बोलायला मनसेचा खंबीर आवाज, एक कणखर आवाज, मनसेचे मुंबई महापालिकेतले गटनेते संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहेत. स्वागत आहे संदीप तुझ्या या चर्चेमध्ये. सुरुवात थेट याच प्रश्नापासून करतो. मुंबई महापालिकेची निवडणूक, युती तुटलेली आहे, मनसेसाठी हा कॅनव्हास कसा आहे? नाही, कसं आहे, आत्तापर्यंत आम्ही कुठलीच निवडणूक युतीत लढवलेली नाही. म्हणजे अगदी आमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही एकटेच लढलो आहे. त्यामुळे कोणाची युती राहिली काय आणि कोणाची युती तुटली काय आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्ही जे लढत आलो आहे, जे संघर्षाचं राजकारण आम्ही 2006 पासून चालू केलं, जेव्हा पक्ष स्थापन झाला तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही संघर्षाचं राजकारण करत राहिलो आहे. यापुढेही तेच करत राहू. म्हणजे भाजप सेना ही युती 25 वर्षांची तुटली तरी तुम्हाला याचा काही फरक पडणार नाही असं तू म्हणतोयस? नाही, मला यात म्हणजे की काही पडेल. मला असं वाटतं 2014 पासून त्यांची युती होती हेच कुठे दिसत नव्हतं. त्यामुळे ती आता मला असं वाटतं आपण म्हणतो ना की ऑफिशियली तुटली असं म्हणू शकता. बाकी महापालिकेत तरी आम्हाला कुठे त्यांची युती असल्यासारखं दिसत नव्हतं. ॲक्च्युली ही लाईन काल भाजपनं सुद्धा घेतलेली आहे. कारण ही भाजपचीच लाईन मनसे बोलते आहे का? कारण भाजपने सुद्धा हेच सांगितलं काल जेव्हा युती तुटली 2014 नंतर आम्हाला माहीत नव्हतं की ही युती होती की नाही. ते आमच्या सरकारमध्ये आले. तुम्हालाही असंच वाटतं की सेना हे कधीच या सरकारमधला भाग नव्हता? नाही, मी महापालिकेच्या संदर्भात बोलतोय. राज्यामध्ये शिवसेना काय करत होती हा भाग वेगळा. आता आपण महानगरपालिकेची निवडणूक आहे. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असेल, सभागृहामध्ये असेल, शिवसेना भाजप कधी युती म्हणून वागले आहेत किंवा त्या पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे किंवा युती म्हणून आपण कुठेतरी मुंबईच्या विकासासाठी योगदान द्यायला पाहिजे अशी जी एक भावना असते ती युती म्हणून तरी मला कधी त्यांच्यात दिसली नाही. ठीक आहे, पण मुंबई महापालिकेकडे येऊयात, मनसेबद्दल बोलूयात. मनसेसाठी मुंबई महापालिकेची ही आत्ताची निवडणूक किती महत्त्वाची? खूप करो या मरो आहे तुमच्यासाठी? नाही, करो या मरो ज्या लोकांपर्यंतचे इलेक्शन रिझल्ट लक्षात घे. ऐक, सांगतो ना, ह्याच्यात कसं आहे, करो या मरो हे जर कोणासाठी असेल तर ते शिवसेना भाजपसाठी आहे. कारण त्यांचं सगळं स्वबळ बिबळ असं काय 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 म्हणून ते सगळे उतरलेले आहेत मैदानात. आमचा विचारशील तर गेल्या 5 वर्षामध्ये आमची सदस्य संख्या होती 28 मुंबई महापालिकेमध्ये. काँग्रेसची होती 51, शिवसेनेची होती 72, भाजपची 32, 31. तर या सगळ्यामध्ये आमच्याकडे जी भूमिका लोकांनी दिलेली ती विरोधी पक्ष म्हणून दिलेली. आणि हे आज मी मोठ्या अभिमानाने आणि गर्वाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटनेता म्हणून राजसाहेबांनी जी जबाबदारी दिली म्हणून मी हे सांगू शकतो. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या पद्धतीने सक्षम विरोधी पक्ष म्हणून जे काम केलेलं आहे, भले आमचा विरोधी पक्ष नेता नव्हता पण एक सक्षम विरोधी पक्ष कशाला म्हणतात याचं जर उदाहरण कोणी विचारलं तर ते निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल. अगदी मनसेच्या आपल्याला कामांवरती पण यायचं आहे. अनेक गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत, पण आपण काही प्रश्न पण घेऊयात. पंकज, संदीप देशपांडे मनसेच्या हेडक्वार्टरचे नगरसेवक आहेत, म्हणजे जिकडे राज ठाकरे राहतात त्या भागाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे संदीप देशपांडे जे विधान करतात त्याला कुठेतरी पक्षाच्या भूमिकेशी नेहमीच जोडलं जातं. 2 दिवसापूर्वी संदीप विधान होतं की युती तुटली तर शत्रूचा शत्रू आपला मित्र. तुमचा शत्रू कोण आहे, शत्रूचा शत्रू कोण आहे आणि नवा होणारा मित्र कोण आहे? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की आम्ही दोघांशी भांडलो आहे 5 वर्ष. आम्ही शिवसेनेशी भांडलो आहे, आम्ही भाजपशी वाढलो आहे. आम्ही त्या सगळ्या महानगरपालिकेच्या कारभाराकडे बघताना युती म्हणूनच बघितलं आहे. आम्ही काय शिवसेनेला वेगळं काढलं नाही की भाजपला वेगळं काढलं नाही. हा, ते आपापसात एकमेकांना वेगळं काढतायत की हा शिवसेनेचाच भ्रष्टाचार असं भाजप म्हणतं. शत्रू आणि शत्रूचा शत्रू त्या दोघांमधूनच निवडायचं आहे तुम्हाला? दोन्ही शत्रू आहे. नाही, म्हणजे नंबर 1चा शत्रू कोण हे विचारतो. कारण शत्रूचा शत्रू हा मित्र हे आपल्याला माहिती आहे, पण नंबर 1चा तुमचा विधान होतं 2 दिवसापूर्वीचं की युती नंबर 1चा शत्रू कोण? नाही, हे मी म्हटलेलं ना, मी काय नाकारत नाही आहे. नंबर 1चा शत्रू कोण?
मला असं वाटतं जर आपण गेल्या 5 वर्षात 5 पण नाही, मला असं वाटतं 2.5 वर्ष जर आपण बघितली तर भारतीय जनता पक्षाची ज्या पद्धतीची वाटचाल चाललेली आहे की मैं करे सो कायदा, हम करे सो कायदा, ही जी पद्धत भारतीय जनता पक्षाची चालली आहे, म्हणजे मी काय खायचं, मला आज नॉनव्हेज खायचं आहे तर मी काय खायचं ते पण भारतीय जनता पक्ष ठरवणार. मग तुम्ही माझ्या आता गळ्याशी नका लावायला लागलात, हे नाही सहन करणार. मुंबईमध्ये मराठी माणसाला घर मिळत नाही म्हणून आम्ही आंदोलन केलं. तो बिल्डर आमच्या नगरसेवकाला सांगतो की नाही आप नॉनव्हेज खाते हो तो आपको घर नाही देंगे, आणि त्याची बाजू कोण घेतं? भारतीय जनता पक्षाचे सदस्य घेतात स्थायी समितीमध्ये. जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठराव आणला की बाबा अशा पद्धतीचे भेदभाव होत आहेत आणि असे भेदभाव होत असताना हे चुकीचं आहे, तर असा भेदभाव करणारा बिल्डर आढळला तर त्याची ओसी रद्द करा, त्याला विरोध कोण करतं? भारतीय जनता पक्ष करतो. म्हणजे मला असं वाटतं मुंबईमध्ये कोणी काय करावं आणि काय नाही. आज विनायक, मला असं वाटतं ना, आमच्या गेल्या 5 वर्षातल्या जी चूक झाली आमची, ती चूक ही झाली की आम्ही खूप फोकस्ड होतो मराठी माणसावर. फोकस्ड होतात म्हणजे काय सांगतो ना मी. कसं असतं, बऱ्याचशे ॲडजस्टमेंट होत असतात राजकारणामध्ये, आणि मला असं वाटतं आम्ही खूप मूर्खासारखे फोकस्ड राहिलो फक्त मराठी माणसावर. मराठी नाही, मराठी माणसाचा अस्मिता हा आमचा फोकस्ड विषय आहे, मग तो आमच्या अस्मितेचा विषय होतं. कसं की कधी कधी काय होतं, अरे जाऊन दे ना, कशाला ते हे बोललो आपण, ते काय पोल्युशन काळात मांस विक्रीला बंदी केली, गुजराती लोक आपल्या विरोधात जातील म्हणून राजकीय पक्ष गप्प बसतात. पण आम्ही त्या मतांचा विचार नाही केला, कारण आमचा फोकस हा मुंबई होता. म्हणजे उदाहरण सांगतो मी, या 1.5 महिन्यापूर्वी स्थायी समितीमध्ये एक प्रस्ताव आला, तुमचे हे पण उपस्थित होते त्यावेळेला, की मुंबईची झोपडपट्टी जी वाढलेली आहे 2000 नंतरची आहे, त्याच्यावर एक आयुक्तांनी काढलं की जी 14 फुटाच्या वर झोपड्या असतील त्या पाडल्या जातील. सगळे पक्ष म्हणाले 18 फूट राहिली पाहिजे. आम्ही मूर्ख होतो, आम्ही म्हटलं अरे काय मुंबई बकाल करण्याची ही सगळी पद्धत चालली आहे. म्हणजे आज तुम्ही 14 फूट, जसं झोपडपट्टीच्या याच्या बाबतीत झालं की 1995 साली तुम्ही सांगितलं की 95च्या आधीच्या झोपडपट्ट्या, मग सांगितलं की 2000 आधीच्या झोपडपट्ट्या पात्र होते. तसंच या हाईटबद्दल होणार आहे. आधी 14 फुटापर्यंत हाईट होती, आता तुम्ही 18 फूट नेताय. उद्या म्हणाल की नाही अजून संसार. आणि शिवसेनेसारखा पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षासारखा पक्ष हे सांगतात की नाही आता फॅमिली वाढल्या आहेत, मग त्या थोडीशी हाईट वाढवायला त्यांना परमिशन दिली पाहिजे, म्हणून तुम्ही मुंबई बकाल करणार. मग आमच्या चाळीत जे राहतात त्यांची फॅमिली नाही वाढत, चाळीत जो आमचा मराठी माणूस राहतो त्याची फॅमिली नाही वाढत, मग त्याला पण ते बाहेरचा पॅसेज असतो जो वाढवायला द्या, तिकडे BMC कारवाई करायला येते. आणि 18 फुटाच्या झोपडपट्टीला तुम्ही स्थायी समितीमध्ये मान्यता देता बहुमताच्या जोरावर. आणि म्हणजे एकही पक्ष नाही आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, शिवसेना, भाजप सगळेजण म्हणतात की झोपडपट्टी वाढवायला परमिशन द्या. म्हणजे तुम्ही म्हणताय की वोट बँक पॉलिटिक्समध्ये तुम्ही कमी पडला, तुम्ही इमोशनल राहिलात, प्रॅक्टिकल राहिला, ही तुमची चूक, ही आमची चूक आहे असं मला आता इथे म्हणजे जाहीरपणे म्हणावं लागतं की मुंबईवर असणारा आमचा प्रेम ही आमची चूक झाली. पण हरकत नाही, निदान आम्ही स्वतःला आरशात तरी बघू शकतो, बाकीच्या पक्षांचं मला माहिती नाही. पण मी पुन्हा एकदा याच प्रश्नाकडे येतो जो पंकजने विचारला होता, आणि तो म्हणजे मित्र आणि शत्रूचा. तुझ्या बोलण्यातनं एक जाणवतं ते म्हणजे भाजपा हा सध्या तुमचा नंबर 1चा शत्रू आहे. जर हेच लॉजिक, तुझ्याच वक्तव्याचं लॉजिक जर आपण लावायचं ठरवलं तर भाजपचा शत्रू हा सध्या नंबर 1 शिवसेना आहे, तर मग शिवसेना हा तुमचा मित्र होऊ शकतो का आत्ताच्या गणितांमध्ये? कसं आहे विनायक, कोण मित्र होऊ शकतं कोण नाही होऊ शकत याचा जो निर्णय तो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत येत नाही. नाही, मनसेचा गटनेता आहेस तू, तितकाही सामान्य कार्यकर्ता नाही हेही आपल्याला माहिती आहे. मी तुला सांगतो, मी कार्यकर्त्यांपासून या गटनेत्या पदापर्यंत जे काय आलो ते माननीय राजसाहेबांमुळे आलो आहे. त्यांनी मला संधी दिली, माझं काम बघितलं, परत संधी दिली. मला नगरसेवक विभागाध्यक्ष होतो, त्याच्या आधी मी अगदी विद्यार्थी सेनेत काम करत होतो, तिकडनं विभागाध्यक्ष केलं, नगरसेवक केलं, गटनेता केलं. मला असं वाटतं आपल्या शिवाजी पार्कला एक सकाळी राऊंड मारतो आम्ही सगळेजण, त्यानंतर एक चहाचा नाका आहे अवध नावाचं,
तिकडे सर्व पक्षाचे कार्यकर्ते बसलेले असतात. शिवसेना असो, मनसे असो. तो सकाळी 7 ते 8:30चा जो वेळ आहे तिथे पक्षीय मतभेद विसरून सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिकडे चहा प्यायला येतात. त्यांच्यामध्ये झालेली चर्चा सांगतो. त्यांना असं वाटतं जी नोटबंदी असेल किंवा अनेक निर्णय असतील त्यामुळे असेल कदाचित. मला अजून मी त्या कशामुळे आहे असा विचार अजून मी केलेला नाही आहे. पण मला असं वाटतं की त्या लोकांमध्ये जी शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील कार्यकर्ते असतील, म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षाचे पण कार्यकर्ते असतील, ह्यांना असं वाटतं की कुठेतरी आता भाजपला रोखलं पाहिजे. यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे. पण ही झाली कार्यकर्त्यांची भावना. 2 जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना नेमकं काय वाटतं हे मला असं वाटतं तेच सांगू शकतात. मी कार्यकर्त्यांची भावना. पण ही अजूनही भावना गुलदस्त्यात आहे का? म्हणजे दोन्ही भावांची किंवा राज ठाकरे सुद्धा याबद्दल तुम्हा नेत्यांशी, कारण आता महापालिकेतनं कदाचित तू पुढेही जाशील, त्या प्रवासाकडे सुद्धा आपण जाणार आहोत, पण याबद्दल कधी तुमच्याशी चर्चा नाही झाली आहे? ही तुमची भावना तुम्ही सांगितलीत, खुलेपणाने सगळेच सांगताय. नाही, आमची भावना आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवलेली आहे. म्हणजे निर्णय त्याच्यावर निर्णय काय घ्यायचा हा मला असं वाटतं दोन्ही पक्षश्रेष्ठींनी बसून, एकट्या आमच्या पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेऊन पण होणार नाही ना. समजा आमच्या या निवडणुकी आमच्या पक्षश्रेष्ठी तयार असतील, त्यांच्या पक्षश्रेष्ठी तयार व्हायचे, कदाचित ते तयार असतील, आमच्या पक्षश्रेष्ठी तयार. संदीप, स्पेसिफिकली या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करा अशी मागणी तुम्ही तुमच्या नेत्यांकडे केली आहे का? म्हणजे राज ठाकरेंच्या भावना पोहोचवलेल्या आहेत, मागणी नाही केली. ही भावना पोहोचवलेली आहे. हो, निश्चितपणे स्पेसिफिक भावना आहे या निवडणुकीमध्ये सेनेशी युती करा तो विचारतो. आम्ही अशी भावना पोचवलेली आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वागतोय, आज मुंबईचं भलं त्याच्यात नाही आहे आणि कदाचित त्यांनाही जाणवत असावं पक्ष नेतृत्वाला. त्याच्याबद्दल माझं काही बोलणं नाही झालं आहे. पण भाजपचा जर हे रोखायचं असेल, आज कदाचित शिवसेनेला वाढायला मनसेची ताकद नाही, पण कोणाची ताकद कधी काय वाढेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण आम्ही आमची भावना आमच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवलेली आहे की आम्हाला असं वाटतं की भाजपला रोखायचं असेल, या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने परप्रांतीयांची दादागिरी वाढत चाललेली आहे ती जर रोखायची असेल तर कुठेतरी एक यायला पाहिजे. ही भावना आम्ही पोचवलेली आहे. आता ह्याच्यावर जो काय निर्णय घ्यायचा तो पक्ष नेतृत्व घेईल आणि तो जे निर्णय घेतील त्याप्रमाणेची लढाई आम्ही निश्चितपणे लढू. अगदी राजू, तुम्ही जसं मगाशी म्हटलं की मराठी फोकस हा आमची चूक झाली, तर मग आता मराठी मुद्दा नसणार का मनसेचा? आणि पालिकेसाठी वेगळा अजेंडा तयार करणार का? मग मी काय म्हटलंय तुम्हाला, मला असं वाटतं समजलं नाही समजलं मला माहीत नाही. मी असं म्हटलं की कदाचित मुंबईवर आम्ही जे जास्ती प्रेम केलं ही आमची चूक असेल, पण निश्चितपणे ती जरी चूक असेल असं लोकांना वाटत असेल, अरे काय यांना राजकारण कळत नाही, थोडेसं मराठी करतात, मग बाकीचे लोक यांच्याबरोबर येत नाहीत, यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे येत नाहीत, गुजराती येत नाहीत, हे येत नाही, पण आमचा फोकस मुंबई आहे होता. ही कदाचित आमची चूक झाली. याच्या अर्थाने म्हटलं की मतांच्या रूपाने आम्हाला जो रिटर्न्स मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही म्हणून ती चूक असेल. पण एक निश्चित सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आरशामध्ये स्वतःला बघू शकतो, कारण आम्ही मुंबईवर प्रेम केलं आहे. आम्ही फक्त मतांचं राजकारण केलं नाही म्हणून आम्ही स्वतःला आरशात बघू शकतो. बाकी पक्षांचं मला माहीत नाही. हे सगळे निर्णय घेऊन ते स्वतःला आरशात बघू शकतात. पण या निवडणुकीमध्ये मग पुढचा फोकस काय? कारण आतापर्यंत तुम्ही मराठी हा फोकस घेऊन राहिलाय, पण या निवडणुकीमध्ये हाच फोकस असेल की थोडा फोकस अजून आरशात बघावं वाटतं? म्हणजे हाच फोकस तुम्ही ठेवणार आहे निश्चितपणे. म्हणजे मुंबईच्या फक्त हा फोकस, मुंबईच्या प्रेमाच्या व्यतिरिक्त राजकारण होऊच शकत नाही. त्याचं प्रेम पहिलं, मग बाकीचं राजकारण. एक वेळ लोकांनी आम्हाला झिडकारलं तरी चालेल, पण मुंबईवरचं प्रेम आम्ही तसूभरी कमी करणार नाही. दुसरा प्रश्न राजूने जो विचारला तो म्हणजे अजेंड्याचा. या महापालिका निवडणुकीमध्ये मग मनसेचा नेमका अजेंडा काय? मनसेचा अजेंडा असा आहे की म्हणजे तो आता राजसाहेब जाहीर करतील, पण मला असं एक गटनेता म्हणून किंवा 5 वर्ष मी जे काम केलं म्हणून मला वाटतं 2-4 गोष्टी मी फक्त महत्त्वाच्या सांगतो. एक तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे काम केलं, जे घोटाळे काढले, तो आम्ही लोकांपुढे घेऊन जाऊच. पण याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवते की टेंडरमध्ये ट्रान्सपरन्सी, म्हणजे ती भाजप सांगते ती पारदर्शकता नाही आहे की ट्रान्सपरन्सी म्हणायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्तावाला मंजुरी द्यायची, ती पारदर्शकता म्हणत नाही आहे. मी वेगळी पारदर्शकता म्हणतो आहे. टेंडरच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यावर मी एक फेसबुक लाईव्ह पण केलेलं होतं. या अशा पद्धतीने बनवल्या जातात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर
दीवार किंवा त्रिशूळ हे जे पिक्चर आहेत ते लिहिताना असं अमिताभ बच्चन त्यांच्या डोळ्यासमोर होता आणि त्याला बघून त्यांनी तो पिक्चर लिहिला. त्याच पद्धतीने जी टेंडर बनवली जातात ना ती मला विनायकला काम द्यायचं आहे, मला पंकजला काम द्यायचं आहे, मला संदीपला काम द्यायचं आहे असं इंजिनियर्स ठरवतात आणि त्या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनतात आणि काम त्याच व्यक्तीला मिळतं. मला असं वाटतं ही म्हणजे उदाहरण मी म्हणून सांगतो. आज 100 पानी वही आहे, आपण सगळेजण विकत घेतो. महानगरपालिका दरवर्षी 15 लाख वह्या घेते मुलांसाठी. आमच्या शाळेतल्या मुलांसाठी आम्ही 15 लाख वह्या घेतो. त्या वहीची किंमत बाजारात समजा 10 रुपये असेल तर आम्ही 12 रुपयाला विकत घेतो 15 लाख वह्या असून. म्हणजे रिटेल अगदी आयडियल बुक डेपोमध्ये तुम्ही गेलात आणि वही विकत घेतली तर तो 10 रुपयाला देईल, पण महापालिका 12 रुपयाला घेते. म्हणजे प्राईस जी काय असेल ती वहीची. पण उदाहरण सांगतो मी, 20% आम्ही जास्ती किमतीने घेतो होलसेल दर असून. याचं कारण असं की आम्ही ज्या कंडिशन बनवतो, आता जनरली जी या 100 पानी वह्या बाजारात अवेलेबल आहेत ह्या खऱ्या 96 पानाच्या असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही असं कंपल्शन करतो की नाही आम्हाला वही 100 पानाचीच पाहिजे. आणि जर बाजारात अवेलेबल साईज त्या वहीचा समजा काय 4 इंच बाय 2 इंच असेल बाजारात, तर आम्ही काय सांगणार आम्हाला 5 इंच बाय 3 इंच पाहिजे. या आणि होतं काय एखाद्या ठराविक माणसाकडेच ही मशिनरी उपलब्ध असते, मग ते त्यालाच टेंडर मिळतं आणि मग तो बाजारभावापेक्षा जास्तीचे लावतो. या कंडिशन अशा पद्धतीने मॅन्युप्युलेट केल्या जातात. आणि याच्यामध्ये म्हणजे L&T सारखी कंपनी पण रोडसाठी क्वालिफाय होत नाही, ज्यांनी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी आहे बाहेरच्या देशात जाऊन रोड बनवले ते महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये क्वालिफाय होत नाहीत. म्हणजे काय कंडिशन असतील. म्हणजे ही सिस्टीम फॉल्टी झाली आणि ती सिस्टीम जी चुकीची आहे ती तुम्ही समोर आणली असं तुम्ही म्हणता. आम्ही समोर आणली आणि याची सोल्युशन्स पण आमच्याकडे. नुसती सिस्टीम पारदर्शक कारभाराने भाजपसारखं ओरडणार नाही आम्ही, आमच्याकडे सोल्युशन्स आहे या गोष्टीची. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही असं प्रपोज करणार आहोत की या पूर्ण 24 वॉर्डमध्ये डेडिकेटेड पोलीस स्टेशन हे महानगरपालिकेसाठी असावं. डेडिकेटेड पोलीस स्टेशन का? पाणी चोरी, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणं, झोपडपट्ट्यांचं वाढीव बांधकाम, या सगळ्या गोष्टी या पोलिसांची आणि महानगरपालिकेची रिलेटेड आहेत. होतं काय, जेव्हा महानगरपालिकेकडे आपण तक्रार करू नाही आम्हाला पोलीस प्रोटेक्शन नाही, मग जेव्हा पोलीस प्रोटेक्शन मिळतं तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी नसतात. एक डेडिकेटेड जर पोलीस स्टेशन प्रत्येक वॉर्डला दिलं ज्याचे पैसे महानगरपालिका भरेल, आमच्याकडे पैशाची कमी नाही, खिसा खूप भरलेला आहे महानगरपालिकेचा. 51,000 कोटी रुपयाचे FDs आहेत, 37,500 कोटीचं बजेट आहे आणि त्याच्यामध्ये वाढत होते. श्रीमंत महापालिका आहे. त्यामुळे आम्ही राज्य शासनाला पैसे पण देऊ की ते पोलीस स्टेशन आम्हाला द्या. ठीक आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यावर तुम्हाला कारवाई करता येईल, वेळच्या वेळी कारवाई करता येईल, ऑन द स्पॉट कारवाई करता येईल. आणि हे जे काय घोटाळे होतात विजिलन्स वगैरे आमची जी टीम आहे त्याच्यावरती एका IPS अधिकाऱ्याची नेमणूक करा जो या विजिलन्सवर देखरेख करेल. अगदी या घोटाळ्यांच्या मुद्द्याकडे सुद्धा यायचं. पण सोनालीचा एक प्रश्न आहे. संदीपजी, तुम्ही हे जे मुद्दे मांडतायत हेच मुद्दे पाहून किंवा मनसेची आक्रमकता पाहून लोकांनी पहिल्याच वेळेला मनसेला भरघोस प्रतिसाद दिला होता. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या 5 वर्षात मनसे जेवढी खड्ड्यांवर किंवा इतर पक्षांवर मुद्द्यांबद्दल आक्रमक झाली तितका कुठला पक्ष झाला नाही. असं असताना तुमच्या पक्षातले अनेक उमेदवार जे आहेत ते पक्षांतर करतायत. एकीकडे तुमचं काम चांगलं आहे ते पाहायला मिळतंय, मग अशा पद्धतीने उमेदवार किंवा कार्यकर्ते पक्षांतर का करतायत आणि ते पण निवडणुकीच्या आधी काही महिने? मग कुठेतरी पक्ष नेतृत्वाबद्दल लोकांना शंका वाटू लागली आहे का? कसं आहे याच्यामध्ये पक्ष नेतृत्वाबद्दल शंका वाटू लागली आहे का मला असं वाटत नाही. प्रत्येक गोष्टीचा एक चांगला वेळ असतो आणि एक बॅड पॅच पण असतो. म्हणजे आपण पण आपल्या आयुष्यात पण एखादे अरे यार हे वर्ष बरोबर नाही गेलं किंवा हे 2 वर्ष मला धंद्यात थोडा प्रॉब्लेम आला, मला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आला, मला नोकरीत प्रॉब्लेम आला. तर त्यावेळेला तुमची निष्ठा किती आहे, तुमच्या पक्षावर प्रेम किती आहे. ज्या लोकांनी ती कंपनी उभी राहण्यासाठी, मी कंपनी सांगतो तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून, एखादी कंपनी जेव्हा उभी राहते तेव्हा त्याच्यासाठी ज्यांनी रक्त पाणी स्वतःचं आटवलेलं असतं ना तो सहजासहजी ती कंपनी सोडत नाही. तो म्हणतो ठीक आहे माझ्या कंपनीची वाईट वेळ असेल मी परत चांगली वेळ आणेन. पण जे नुसतेच पगार वाढवून मिळतोय म्हणून शिफ्ट करतात ना ते पटापट शिफ्ट करतात. मनसेचा हा बॅड पॅच आहे का? हा बॅड पॅच निश्चित आहे आमचा. मग 2014 सावरणार कसे? होतं कारण वेळ कमी उरलाय तुमच्या. असं आहे विनायक की बॅड पॅच कोणाला चुकलाय? सचिन तेंडुलकरला पण चुकलेला नाही, त्याच्यातनं तो सावरला ना.
एक वेळ येते, ती वेळ बरोबर तुम्हाला सावरून नेते. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात. 10 प्रयत्न करतात, त्यातला कुठला प्रयत्न क्लिक होईल हे तुम्हाला माहीत नसतं, पण ते 10 प्रयत्न करणं आवश्यक असतं. फक्त यांचं मी कंप्लीट करतो. तुम्ही म्हणाल की दुसऱ्या पक्षांतर जात आहेत, तर हे जे लोक जात आहेत ना, ह्यांना पेशन्स नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक लहानपणी मी वाचलेली गोष्ट आहे की एका गावात 3 कुंभार होते. त्यातला एक कुंभार होता, त्याला मातीपासून मडकी बनवण्याचं चांगलं ज्ञान होतं आणि दुसरा कुंभार रेडीमेड मडकी आणायचा आणि तोच विकायचा. मला असं वाटतं मनसे पक्ष हा असा आहे की ज्याला मातीपासून मडकी बनवता येतात आणि बाकीचे जे 2 कुंभार आहेत हे दुसऱ्यांची मडकी चोरतात आणि तीच बाजारात विकतात आणि स्वबळाची भाषा करतात. स्वबळ म्हणजे कशाला म्हणता तुम्ही? स्वबळ म्हणजे तुमच्याकडच्या असलेल्या कार्यकर्त्यात ना तुम्ही निवडणूक लढवली, त्याला स्वबळाची भाषा म्हणतात. ह्याचे 4 नगरसेवक आणि ह्याचे 3 नगरसेवक, ह्याचे 2 नगरसेवक, ह्याला स्वबळ नाही म्हणत, ह्याला चोरीच म्हणतात. या बॅड पॅचचा परिणाम आत्ताच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं का? माझ्याकडे बघून वाटतंय तुम्हाला काय बॅड पॅच आहे असं? नाही संदीप कारणे, कारण मुद्दा सोनालीचाच मुद्दा पुढे आहे की मगाशी तू बोलताना ओघामध्ये अर्थात दुसऱ्या संदर्भाने होतं, पण एक वाक्य होतं की पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरती झालेले निर्णय सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत. मी सामान्य कार्यकर्ते हीच खतखत सोडणारा प्रत्येक जण वाक्य व्यक्त करतो की मनसेमध्ये जे निर्णय वरिष्ठ पातळीवरती होतात ते आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, आम्हाला लक्ष दिलं जात नाही, म्हणून आम्ही मनसे सोडतोय. म्हणजे नाशिक असो, मुंबई असो, कुठल्याही मनसेचे फटका निवडणुकांमध्ये बसलेला आहे. हीच भावना संदीप जी तू व्यक्त केली तीच भावना ते बोलतात की आमच्यापर्यंत निर्णय पोहोचत नाहीत, पक्ष नेतृत्वाचं लक्ष नाही. मला असं वाटतं त्या वाक्याचा तुम्ही थोडासा विपर्यास करताय. बरेचसे निर्णय असतात जे पक्ष नेतृत्वाने त्या लेवलला घेतलेले पाहिजेत. काही निर्णय असे असतात जे कार्यकर्ते खाली घेतात, जे वरिष्ठांपर्यंत पण पोचत नाही. उदाहरणार्थ समजा एखादी गोष्ट घडली, समजा अगदी 2 पक्षांमध्ये मारामारी किंवा काही वादविवाद उभं, तर पहिले काय वरिष्ठांना फोन केला जातं, तिथल्या तिथे उत्तर दिलं जातं आणि मग वरिष्ठांना कळवलं जातं की साहेब असं असं झालं, ते कार्यकर्ते समोर आले, आम्ही त्यांना मारलं किंवा काय जे काय झालं ते. त्याच पद्धतीने जे काही निर्णय असतात, आता युतीसारखे महत्त्वाचे निर्णय असतात, ते काय सामान्य कार्यकर्त्यांची चर्चा घेऊन अंदाज घेतला जातो, चर्चा नाही केली जात आणि त्यानंतर ते निर्णय घेतले जातात. शेवट आज 4 जण इच्छुक असतील एखाद्या पक्षामध्ये, त्यातलं कोणाला तिकीट द्यायचं हे वरिष्ठ पातळीवरच ठरवलं जातं. पण चांगले नेते गमावले मनसेने मान्य आहे. गीते असतील, मुंबईमध्ये प्रवीण दरेकर असतील, मंगेश सांगळे असतील, नाशिकचा पहिला मनसेचा महापौर सुद्धा नंतर शिवसेनेमध्ये गेला. म्हणजे ही मनसेचा लॉस नाही. आणि कुठेतरी तुमचंही या बाबतीमध्ये लोक मडके बनवतायत, पण ती मडकी सांभाळण्यामध्ये कुठेतरी तुमचं चुकतंय. मला असं वाटतं ह्या सगळ्यांची तुम्ही जी नावं घेतलीत हे माझे खूप वरिष्ठ नेते आहेत, मी तर सामान्य कार्यकर्ता आहे, पण मला असं वाटतं ह्या सगळ्यांमध्ये पेशन्स कुठेतरी कमी पडलेले की मी आता 5 वर्ष आमदार राहिलात, त्याच्या आधी नगरसेवक होतात, म्हणजे अजून काय द्यायचं पक्षाने. आणि मग मी एक प्रश्न विचारतो की ठीक आहे, पक्षाने तुम्हाला आमदार केलं, पक्षाने तुम्हाला नगरसेवक केलं, तुम्हाला कोण ओळखत होतं तुम्हाला 7 वर्षापूर्वी, आज तुम्हाला पक्षाने चेहरा दिला, इन रिटर्न पक्षाला तुम्ही काय दिलं? 5 वर्षात आमदार म्हणून राजसाहेबांनी जेव्हा तुम्हाला विधानभवनात बसवलं, ज्यांची नावं घेतली ना, ह्या सगळ्यांसाठी माझा प्रश्न आहे. ज्यांना तुम्ही 5 वर्ष तुम्हाला आमदार म्हणून राजसाहेबांनी विधानभवनात पाठवलं, त्या विधानभवनात तुम्ही काय परफॉर्मन्स दिलात आमदार म्हणून? पक्षाला इन रिटर्न नाव यावं आमदार म्हणून तुम्ही काय केलं? पण त्यावेळेस मग पक्षाने हे प्रश्न त्यांना का नाही विचारले ना? हे आज ते सोडून गेल्यावर का विचारतात? आज खंततीच आहे. वेळोवेळी त्यांना हे गोष्टी कळत होत्या साहेबांना, वेळोवेळी त्यांना ही इन्स्ट्रक्शन दिली जात होती, पण आपणच काम नाही करायचं आणि पक्षावर खापर फोडायचं, मग ही सगळी परिस्थिती होते. आज समजा एखादी वेळ वाईट असेल, काय असेल, तुमच्या स्वतःमध्ये तर आत्मविश्वास पाहिजे. तुम्ही स्वतःचाच आत्मविश्वास हरवलाय. ठीक, हा मुद्दा आहे. आज कसं आहे, बॅड पॅच असला, आज मी काम केलं असेल तर मला आत्मविश्वास पाहिजे की नाही, मी काम केलंय तर मी निवडणूक लढवीन. ठीक आहे, पक्षाचा बॅड पॅच असेल, पण मी लोकांपर्यंत पोहोचलोय, मी लोकांची कामं केली आहेत, तर मी लोकांकडे हक्काने मत मागू शकतो. निदान एवढाचा कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये. तोही नसेल
तर मग दुसऱ्या पक्षात जा, त्यांच्या हवेवर निवडून या. मग परत त्या पक्षाची हवा कमी झाली की परत ह्या पक्षात या. किती लोक आहेत जे सेना, शिवसेना आणि मनसेचं 4-5 वेळेला बदललेले आत्ता दाखवीन मी तुम्हाला. ठीक आहे, आपण कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय, मनसेच्या कामांबद्दल बोलतोय, पण मनसेनं या गेल्या 5 वर्षांमध्ये काय केलं मुंबईमध्ये याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. सध्या तरी आत्तापर्यंत संदीप देशपांडे हे सेफ खेळत आहेत. यानंतर बघूयात अडचणीच्या प्रश्नांना संदीप कसा उत्तर देतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. आज खुली चर्चामध्ये आपण बोलतोय, गप्पा मारतोय संदीप देशपांडेंबरोबर. संदीप, मनसेवरचा एक मोठा आक्षेप, आता आपण मुंबई महापालिकेवर तुमच्या कामांवर येऊया. आत्तापर्यंत तुम्ही काय केलं हे सांगितलं, पण लोकांकडनं हा आक्षेप वारंवार होतो, तो म्हणजे मनसे कोणतंही आंदोलन सुरू करतं, कोणताही मुद्दा उचलतं आणि तो अर्धवट सोडतं, तो पूर्णपणे पूर्णत्वाला नेत नाही. या आरोपाला तुम्ही कसं उत्तर द्या? मला असं वाटतं हा आरोप जनरली टोलबद्दल होतो. टोल असेल, खड्डे असेल, खड्ड्यांचं पण आंदोलन केलं खरं, पण खड्डे काही बुजले नाहीत आणि ते पण पूर्णत्वाला गेले. काय माहिती आहे ना, मला असं वाटतं की खड्ड्यांचं आंदोलन आम्ही जे केलं त्यानंतर आम्ही रिझल्ट ओरिएंटेड आंदोलन केलं. खड्ड्याचं आंदोलन म्हणजे काय? म्हणजे असं की आम्ही जेव्हा आंदोलन केलं, आम्ही जेव्हा इंजिनियरला उभं केलं, त्याच्यानंतर आम्ही जेलमध्ये गेलो, त्याच्यानंतर जेव्हा कमिशनरने सांगितलं की आम्ही हे करू, त्याच्यानंतर मुंबईचे खड्डे बुजवले गेले नाही. जोपर्यंत पूर्ण खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत आम्ही बेल घेणार नाही, हेही तुम्हीच सांगितलं होतं, पण तुम्ही बेल घेऊन परत बाहेर आला होता. माझं वाक्य असं होतं की जोपर्यंत ठोस त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बेल घेणार नाही. पाहिजे तर माझं बाईट आहे, बाईट काढून. पण ती ठोस कारवाई झाली असं वाटतं. त्याच्यानंतर झाली ना. म्हणजे तुला काय एक्सपेक्टेड होतं की 15 दिवस तरी संदीपने आत राहायला पाहिजे होतं? नाही, किती कोणी दिवस जेलमध्ये राहत आहे हे एक्सपेक्टेड नाहीये, पण पूर्ण खड्डे बुजले गेले. म्हणूनच मी तुला सांगतो की त्याचा रिझल्ट काय येतो आहे आपण बघितलं. संदीप 15 दिवस राहिला तर ते आंदोलन सक्सेसफुल, 2 दिवस राहिला तर नाही सक्सेसफुल, असा काय क्रायटेरिया असू शकत नाही. मला असं वाटतं त्याचा क्रायटेरिया असा असू शकतो की कामाला तेवढ्याच सिरियसली सुरुवात झाली की नाही झाली, जी सिरियसली होत नव्हती. जे प्रशासन सांगत होतं, म्हणजे ही सोनाली असते स्टँडिंगमध्ये, तिला विचारू शकतो, 35 खड्डे आहेत मुंबईत, कधी सांगायचे 23 खड्डे आहेत मुंबईत. त्या प्रशासनाला हे मान्य करावं लागलं की मुंबईत 23-35 असे नाहीत, खूप खड्डे आहेत आणि हे भरायला आम्हाला एवढे दिवस लागतील. हा पहिला आमच्या आंदोलनाचा विजय होता. दुसरा विजय असा होता की जे इंजिनियर स्ट्राईकवर गेलेले यांनी मोठमोठ्या वाता केल्या की जोपर्यंत संदीप देशपांडेंना अटक होत नाही, संतोष झुरींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आम्हाला अटक न करता हे आंदोलन त्यांना मागे घ्यावं लागलं. त्यांना हे सांगावं लागलं की आम्ही येत्या 48 तासात हे काम सिरियसली करू. जेव्हा आपल्याला दिसतं कामाला व्यवस्थित सुरुवात झालेली आहे, त्याचा कॉग्निझन्स घेतला गेलेला आहे, त्याचा सिरियसनेस घेतला गेलेला आहे, त्यावेळेला आम्ही बाहेर पडलो. जेव्हा राजसाहेबांचा आदेश आला त्यावेळेला, जेव्हा ती गोष्ट घडताना दिसली, स्वतः आयुक्तांनी, जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी राजसाहेबांना फोन केला की नाही, त्यांना बेल घ्यायला सांगा, आम्ही हे काम सिरियसली करतो. मी आज लेखी लिहून देतोय, आमच्या शिष्टमंडळ लेखी लिहून दिलं. ह्याच्यानंतर पण विनायक तुला वाटत असेल की मी जेलमध्ये राहायला पाहिजे होतं, तर मला एक सर्वसामान्य मुंबईकरांची एक भावना सांगतो. जे टोलचं आंदोलन केलं त्याचा मुद्दा पुढे काही नाही झाला. असं खड्ड्यांचा विषय आहे. संदीप देशपांडे स्वतः ट्रकवरती बसून रेल्वेचे लाख अर्ज घेऊन कर्नाटक बंदरच्या ऑफिसमध्ये गेलं, पण पुढे त्याचा फॉलोअप झाला नाही. किती लोकांना, तरुणांना नोकरी मिळेल याचा फॉलोअप घेतला नाही. हे मुद्दे सातत्याने उपस्थित केले जातात. असं वाटतं याचा फॉलोअप घेतला नाही, हा कोणी घेतला नाही. हा फॉर्म भरून देण्यापर्यंतच भूमिका होती का, त्याच्या पुढे गेले का? रेल्वेचं आंदोलन केलं, रेल्वेचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्याच्यानंतर ट्रकभर फॉर्म का गोळा झाले? कारण त्या मुंबईच्या वर्तमानपत्रात, महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रात ॲडव्हर्टाईज यायला लागल्या रेल्वे भरतीच्या. याच्या आधी होत काय होतं, रेल्वे भरतीच्या ॲडव्हर्टाईज या UP-मध्ये व्हायच्या, त्याच लोकांना महाराष्ट्रातल्या ज्या जागा होत्या त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट हे UP-मध्ये येत होत्या, तिथे होत्या आणि तिथले लोक भरत होते आणि परस्पर इथे एक्झाम देऊन जॉब मिळत होता. आज रेल्वेमध्ये आमची युनियन खूप स्ट्रॉंग आहे. याचं कारण आम्ही ज्या लोकांचे फॉर्म भरले, त्यांची परीक्षा कशा पद्धतीने द्यावी याच्या पुस्तिका वाटल्या, त्यांना आम्ही मार्ग उपलब्ध करून दिला ना. आज टोलचं आंदोलन तुम्ही सांगताय, म्हणजे प्रश्न विचारायची पद्धत मला एक थोडीशी खटकते. आज आपली खुली चर्चा आहे म्हणून मी ही माझ्या खुलेपणाने दाखवतोय. असं आहे की गोपीनाथ मुंडे साहेब म्हणालेले महाराष्ट्राचे सगळे टोल बंद करू. सरकारहून 2.5 वर्ष झाली,
पण मग पत्रकारांना वाटत नाही की त्यांना प्रश्न विचारावं की का टोल बंद झाला. नाही, अजूनही पत्रकार विचारतात सरकारला, पण मग तुम्ही जर म्हणता ना की भाजप आणि मनसेमध्ये फरक असेल, मी मग तुमच्यातला फरक माझं काय? पूर्ण उत्तर देऊ दे, मी फरक पण सांगतो. पण मुंडेंना विचारणं म्हणजे सॉरी मुंडे साहेब नाही आहेत आता, पण देवेंद्र फडणवीस सरकारला विचारणार नाही तुम्ही टोल का नाही बंद झाले हे सांगून तुम्ही सत्तेवर आलेलात. मोदी साहेब सांगतात की महागाई कमी होणार, अच्छे दिन येणार, म्हणून ते सरकारवर आले, सत्तेत आले. 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला भरणार, त्यांना तुम्ही नाही विचारणार 15 लाख रुपये का अकाउंटला भरले नाहीत आमच्या. डिझेल पेट्रोलचे दर कमी होणार म्हणून सांगून सत्तेत आलेल्यांना विचारणार नाही. संदीप, आपण मनसेबद्दल बोलतोय, मनसेबद्दल म्हणजे त्यांनी हे केलं नाही म्हणून आम्ही हे करत नाही, हे जर उत्तर असेल तर कसं समजायचं? विनायक, मग काय ऍटलीस्ट पेशन्सचं ठेव उत्तर ऐकायचा. त्याच्यामुळे डिझेलचे दर कमी त्यांना विचारणार नाहीत, पण मनसेला विचारणार. तर मनसेचं उत्तर असं आहे, आम्ही आंदोलन केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातले 48 टोल नाके बंद केले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला विचारायची वाटते, आम्ही ती फाईट तरी केली. आम्ही टोलचे आंदोलन फाईट तर केलं, आम्ही कोर्टात गेलो, आम्ही सरकारशी बोलणी केली, आम्ही आंदोलनं केली. आमच्या किती मुलं आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टोलच्या आंदोलनातली 23,000 लोकांवर केसेस आहेत. आज त्याच्याबद्दल कुठला पत्रकारून विचारत नाही की बाबा तुमच्या ते केसेस आहेत ते सोडवण्याबद्दल, किंवा राज्य सरकारही म्हणाल नाही की त्या टोलच्या केसेस आहेत त्या आम्ही विड्रॉ करतो म्हणून. आज शेवट कार्यकर्ता म्हणून आंदोलन करतात, तो विषय आम्ही नेला ना तिथपर्यंत. अजून असं एक्सपेक्टेड होतं का की टोल बंद होत नाही तो रोज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे उभं राहायचं, रोज मार खायचा पोलिसांचा? पोलिसांना जाब कोण विचारणार नाही. तुम्ही जाबच चुकीच्या लोकांना विचारताय की मनसेने एवढी आंदोलनं केली, एवढे घोटाळे बाहेर काढले, तरी टोल बंद का होत नाहीत हा प्रश्न सरकारला विचारायचा का, हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विचारायचा? ठीक आहे, तू जसं आता टोलबद्दल बोललात, खड्ड्यांबद्दल बोललात, त्याचप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांचा सुद्धा मुद्दा येतो. पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा आला आणि हे सुद्धा मुंबईकरच तुम्हाला विचारतायत. जेव्हा पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा येतो, एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होते, दुसऱ्यांदा रईसमध्ये सुद्धा ज्यावेळेस पाकिस्तानी कलाकार असतात, राज ठाकरे आणि शाहरुख खान भेट घडते आणि त्यानंतर सगळा विरोध हा मावळतो. याला काय म्हणायचं? हे मुंबईकर विचारतायत, म्हणजे तो याच्यातला कुठला तो नाही, हे मुंबईकरच विचारतात. हे पत्रकार के भेस में मुंबईकर या मुंबईकर के भेस में पत्रकारांच्या भेसमध्ये मुंबईकर समजा किंवा मुंबईकरांच्या भेसमध्ये पत्रकार समजा. मला असं वाटतं आम्ही लोकांमध्ये असतो, लोकांची एक भावना होती की पाकिस्तानी कलाकारांना तो विरोध झाला पाहिजे. आम्ही तो विरोध आणला, आम्ही तो चर्चेत आणला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, त्यावेळेला आम्ही तो माननीय राजसाहेबांनी तो निर्णय घेतला. आता याच्यात प्रश्न असा उद्भवतो की ह्या कलाकारांनी येऊच नाही म्हणून देशभक्तीचे गोडवे गाणारे जे केंद्रात लोक बसलेले आहेत, म्हणजे ते रांगेत तुम्हाला उभं करतात तेव्हा पण सांगतात तुम्ही देशभक्त आहात, रांगेत उभे आहेत, त्या लोकांना हा प्रश्न विचारला जात नाही की तुम्ही पाकिस्तानी कलाकारांना का येऊ देता, इथे का विजा देता. ह्याच्यात पण मनसेच दोषी. म्हणजे विषय असा आहे की जो मुद्दा काढतो तो दोषी, नाही काढला काय तो दोषी नाही. मग 5 कोटी भरून काय देशभक्ती सिद्ध होते? आम्ही कुठे म्हटलं की 5 कोटीच भरा. त्यांनी एक प्रपोजल केलं की आम्हाला तिकडे द्यायचंय, ठीक आहे द्या. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी असं सांगितलं की ह्याच्या पुढे एकही पाकिस्तानी कलाकार आम्ही पिक्चरमध्ये घेणार नाही असा प्रोड्युसर्सनी शब्द दिला. त्याच्यानंतर आम्ही तो विरोध स्थगित केला. म्हणजे ह्याच्यात काय चुकीचं होतं? तुमचं म्हणणं होतं की थिएटर फोडा, म्हणजे मला एक असं वाटतं की सगळ्या पत्रकारांची 1-2 प्रकारची भूमिका असते. टोल फोडला तुमचा, मग यावरनं तुझं माझं खूप बोलणं झालंय हिंसेच्या याच्यावरनं. आज आपण खुली चर्चा आहे म्हणून मी बोलतोय की समजा आंदोलन केलं, समजा थिएटर फोडलं, नाही फोडलंच का? मुद्दा हा आहे की फोडाफोडीचं राजकारण का करायचंय, मग काय तोडफोड का करायची आहे? विरोध करायचा तर विरोध पद्धतीने होऊ शकतो. माझ्या जागी तू विनायक, आणि मला एक सांगा, म्हणजे मला कार्यकर्ता म्हणून कधी कधी गोष्ट कळत नाही म्हणून मी आज तुमच्याकडनं ह्या जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की आता समजा पाकिस्तानी कलाकारांना आम्ही विरोध केला, आम्ही आमचं म्हणणं तिथपर्यंत नेलं की आम्ही पिक्चर रिलीज होऊ देणार नाही, तेव्हा हे सगळे पत्रकार ही कुठली दादागिरी, पिक्चर रिलीज होऊ देणार नाही, ही कुठली पद्धत मनसेची, ही कुठली मनसेची दादागिरी. बरं ठीक आहे, आम्ही गप्प बसतो, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली, आम्ही नाही आम्ही म्हणतो ठीक आहे, आम्ही आमचा विषय, हे काय मनसेने शेपूट घातलं, हे काय मनसे गप्प बसली, अरे त्याला नेमकं करू काय हे तर सांगा आम्हाला. नाही संदीप, तुम्ही असं आहे, तुमची भाषा तुम्ही पहिल्यापासून आम्ही थिएटर फोडू आणि कोणाला पिक्चर बघू देणार नाही ही ठेवा. तरी मी तुला खाणार, तू वाघोबा होणारास तरी मी तुला खाणार,
मला मनसेला कशाही पद्धतीत वाईट ठरवायचंय. तू खा नाही तर खाऊ नको, मी तुला वाईट ठरवणार. नाही तर मला सांगा ना की बाबा तुम्ही जेव्हा आम्ही विरोध केला पाकिस्तानी कलाकारांना की त्यांना तुम्ही आणू नका, असं एक ओळीचं हे ऐक मी 3 उदाहरण सांगतो. समजा आम्ही एक निषेधपत्र काढलं असतं की पाकिस्तानी कलाकारांना आमचा निषेध आहे. काय निषेध करायची कुठली पद्धत मनसेची? मनसे संपली वाटतं असे निषेधची पत्रकं काढायला लागली. बरं, आम्ही आवाज दिला की पाकिस्तानी कलाकारांना जर तुम्ही घेतलं आम्ही पिक्चर रिलीज होऊ देणार. ही काय मनसेची दादागिरी? ही कुठली पद्धत मनसेची? बरं ठीक आहे, आम्ही कॉम्प्रोमाइज करतो, याच्या पुढे घ्यायचं नाही, आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो. हे काय मनसेने आंदोलन सेटल केलं? नेमकं करू काय? म्हणजे ती मला गोष्ट आठवते, बाप आणि मुलगा गाढव घेऊन चाललेले असतात. तर लोक म्हणतात की अरे काय दोघंही मूर्ख आहेत, गाढवाला चालवत. मग मुलगा बसतो तर विचारतात की बापाला की अरे मुलाला बसवलं, बाप बिचारा चालतो, तर बाप बसतो. तर मुलाला वाटतात की बाप बसलाय मुलगा, म्हणजे करायचं शेवट गाढव डोक्यावर घेऊन मुद्दा आहे की जर विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीमध्ये आपण विरोध करू शकतो. तोडफोड हे काही ऑप्शन नाहीये. तोडफोड ही काय बरं, या तोडफोडीवरच एक प्रश्न विचारतो. असं आहे, लोकशाही पद्धतीने आम्ही विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी लोकशाही पद्धतीने आम्हाला बोलवून घेतलं, मुख्यमंत्र्यांनी लोकशाही पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि लोकशाही पद्धतीने त्या कलाकारांनी मान्य केलं की ह्याच्या पुढे आम्ही घेणार नाही. म्हणजे लोकशाहीच्या चौकटीत आम्ही आंदोलन संपवलं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ओके, तुम्ही म्हणताय की सगळं लोकशाहीच्या पद्धतीने. फक्त या तोडफोडीवरनं एकच विचारतो, ही तोडफोड आणि ही खळखट्याची जी तुमची भूमिका आहे ही तुमच्या आतापर्यंत पथ्यावर पडली आहे की ही तुमच्या विरोधात गेली आहे? मनसेला काय वाटतं? विषय असा आहे ना की मी तुला पुन्हा तेच सांगतो की आमचं प्रेम मुंबईवर आहे, आमचं प्रेम इथल्या मराठी माणसावर आहे, आमचं प्रेम इथल्या मातीत आहे. साम दाम दंड भेद जे काय असेल ते असेल, मुंबईचं भलं झालं पाहिजे. मग कधी प्रेमाने, कधी चुचकारून, कधी समजवून, कधी हात जोडून, ना ऐकलं तर हात सोडून, पण गोष्ट झाली पाहिजे. म्हणजे कसंही करून काम व्हायला पाहिजे. 2 पद्धतीने कामं होतात सरकारी याच्यात, असं सांगितलं जातं. 2 पद्धतीने तुमची कामं लोकांची होतात सरकारी सगळ्या यंत्रणांमध्ये, मग ते महापालिका असेल, राज्य सरकार असेल, कुठले असेल. एक, तुमची सत्ता असली पाहिजे तर तुमची सगळी कामं होतात. नाही तर दुसरी, तुमची दहशत असली पाहिजे तर तुमची कामं होतात. आमची काय महापालिकेत सत्ता नव्हती, राज्यात सत्ता नव्हती, म्हणून तुम्ही दहशत आमची दहशत आहे, पण आम्ही लोकांच्या कामासाठीच ती वापरलेली आहे, दुसऱ्या कुठल्या अन्य गोष्टींसाठी वापरलेली नाही. ठीक आहे, आपण मुंबई महापालिकेबद्दल बोलतोय. नाशिक महापालिका सुद्धा तुमच्याच खरं तर हातात आहे. नाशिकवरून अभिजित पाटील सध्या आपल्याबरोबर आहे. अभिजितला सुद्धा तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. अभिजित. संदीपजी, आपण मगासपासून जे सांगता आहात की साम दाम दंड भेद, मला एक सांगा, नाशिक महानगरपालिकेमध्ये 40 जण आपले नगरसेवक होते, एवढं बहुमत होतं, तरी पण आपल्या जवळपास 25 ते 26 नगरसेवक आता सोडून गेलेले आहेत. त्यांचं खाजगीत असं म्हणणं आहे की आम्ही सत्तेत असताना कामं करू शकलो नाही, आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तर आम्हाला लोकांना उत्तर दिली जात नाही आहे, म्हणून दुसऱ्या पक्षाचं किमान पांघरून तरी आम्ही आमच्या अंगावरती घालू शकतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही म्हणतायत की त्यांनी कुठंतरी त्यांचे पेशन्स कमी पडले, तर खरं तुम्हाला असं वाटतंय का की पेशन्स कमी पडले का त्यांच्या सत्तेत असताना त्यांच्याकडनं कामं झाली नाही आहेत म्हणून त्यांना पक्षांतर करावं लागलंय? आणि दुसरं, सेनेतनं आपण बाहेर पडल्यानंतर मनसेची सत्ता स्थापन झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये अजूनही मनसेचं नाशिक सोडलं तर इतर ठिकाणी कुठेही अस्तित्व निर्माण झालेलं नाहीये. साम दाम दंडभेदचा जो आपण क्रायटेरिया आजमवतात त्या क्रायटेरियाची उमेदवार किंवा त्या प्रकारचे चेहरे आपल्याला भेटले नाही आहेत का मनसेची अजून भूमिका चुकीची आहे? मला असं वाटतं 2 गोष्टी आहेत. जे उमेदवार तुम्हाला खाजगी आमचे नगरसेवक जे तुम्हाला खाजगीत सांगतात की आमची कामं झाली नाहीत, आमची कामं झाली नाही, नगरसेवकांची कामं पक्षाने करायची का नगरसेवकांनी स्वतः करायची? आता मी जर म्हटलं की मी नगरसेवक आहे, दादरचा शिवाजी पार्कचा नगरसेवक आहे, माझं काम झालं नाही म्हणून मी राजसाहेबांना दोष द्यायचा की माझं काम झालं नाही म्हणून की राजसाहेबांनी, अरे तू स्वतः काय काम केलं त्या शिवाजी पार्कमध्ये? आज मी सभागृहात बोललो, मी स्थायी समितीत बोललो, मी काही पत्र लिहिली, मी काही फंड आणला, त्याच्यातनं शिवाजी पार्कची कामं झाली, त्याच्यातनं मी रस्त्याची कामं केली, त्याच्यातनं मी कचऱ्याची कामं केली. हे मी केलं, म्हणजे मी त्याचा पाठपुरावा केला ना. जर मी हा पाठपुरावा केला नाही आणि उद्या मी म्हटलं काय राजसाहेबांनी काय काम नाही केलं, मग मी जातो दुसऱ्या पक्षात, मला काही लॉजिकच नाही कळलं. आमची कामं नाही झाली म्हणजे काय? अरे तुम्ही नगरसेवक आहात, तुम्हीच कामं करायला पाहिजे. म्हणजे पक्षाचे अध्यक्ष येऊन काम करणार का तिकडे? जे 28 जण सोडून गेले त्यांनी काहीच केलं नाही
असं म्हणताय? पक्ष काही नाही, मी चुकीचा नाही, ते म्हणाले नाहीये, तुमचे तीच लोक reporter. चुकीची आहेत, त्यांनीच काय केलं नाही म्हणून ते जातात. मला एक असं वाटतं, पक्षाला इंट्रोस्पेक्ट करावं माझं असं नाहीये. वाटतं की माझं नाणं खणखणीत असेल ना तर मला दुसऱ्या पक्षात जायची गरज लागत नाही. माझं नाणं खणखणीत पाहिजे. माझंच नाणं माझीच गोष्ट चुकीची असेल ना मग मला कोणाचा तरी कव्हर घ्यावाच लागणार, मी चुकीचं असेल तर. बघ 2012 साली विषय असा होता की पक्षाच्या नेतृत्वावर, पक्षाच्या हवेवर तुम्ही निवडून येता, पण तुम्ही जर काम नाही केलं तर पक्ष काय करणार त्याला? मग परत तुम्ही ज्या पक्षाची हवा आहे त्या पक्षात जाणार, परत ते तसंच करणार, परत 5 वर्ष तिकडे काम नाही करणार, मग म्हणणार हा पण पक्ष बरोबर नाही, मग परत तिसऱ्या पक्षात जाणार. मुळात तुम्ही जर काम केलं, तुम्ही जर लोकांपर्यंत पोचलात, तुम्ही जर लोकसंपर्क केलात, तुम्ही जर लोकांच्या कामात, असं आहे विनायक, लोक 100 कामं तुमच्याकडे घेऊन येतात, ठीक आहे, 100च्या 100 कामं तुमची होत नाही, पण लोक काय बघतात की मी जे काम संदीप देशपांडेकडे घेऊन गेलोय किंवा मी जे काम माननीय राजसाहेबांकडे घेऊन गेलोय त्या कामासाठी त्यांनी प्रयत्न केले की नाही केले. एखाद्या वेळेला असं काम असतं की ते होत नाही, पण प्रयत्न बघतात लोक. आज लोकांनी बघितलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या नगरसेवकांकडे कामं घेऊन गेले, त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या पाठी लोक अजूनही उभी आहेत ना. जे लोकांना भेटलेच नाहीत, ज्यांनी लोकसंपर्कच केला नाही, ज्यांनी लोकांनाच टाळलं, त्यांच्या मागे आज कोणी उभं जात नाही. आहेत. ओके सचिन, मला एक शिवसेनेकडे परत यायचं आहे. काल युती तुटलेली आहे आणि तुमचा एक चेहरा आहे मनसेचा म्हणून. अशा वेळी तुमच्यासारखा एक नेता असं वक्तव्य करतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, हे तुम्ही जाहीरपणे सांगतात. पण याचा त्याच्यामुळे हा तुलाच ही मनसेची, शिवसेनेची काही स्ट्रॅटेजी आहे? जर नसेल तर मग यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होणार नाही का? मला असं वाटलं ही खुली चर्चा आहे म्हणून मी सांगितलं खुलेपणाने. पण खुलेपणाने आता याचंही उत्तर दे ना, गोंधळ होईल की नाही होणार? नाही, गोंधळाचा विषय नाही आहे. कसं आहे, शेवट नाही झाली म्हणजे असा काही तसा प्रस्तावही नाही आहे, म्हणजे युती होण्यासारखी काही घटना पण घडली नाही आहे किंवा आता काय घडेल असंही मला वाटत नाही. मी कार्यकर्त्यांची काय भावना आहे हे कुठेतरी मंचावर यायला पाहिजे ना, त्यामुळे मी मांडलं. बाकी आमचा जो लढा आहे आणि आमची जी तयारी आहे ती आहेच, आणि ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं, साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने करणारच आहे काम. फक्त दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. मी असं नाही म्हटलं की मनसेचे आहेत, शिवसैनिकांनाही असं वाटतं, मनसैनिकांनाही असं वाटतं, आणि कोणाला काय वाटतं हे बोलून दाखवणं लोकशाहीत चालतं, आणि आमच्या पक्षात तरी तेवढी लोकशाही आहे. आणि सध्या मनसैनिकांचा शिवसैनिकांशी संपर्क जरा जास्त वाढलेला आहे असं वाटतं. तो होता, पहिल्यापासून होता, अजिबात कुठेही संपर्क कसं आहे, रोज आपण एकमेकांचे चेहरे बघतो ना, पण शेवट पक्ष हा पक्षाच्या जागी असतो, निष्ठा ही निष्ठेच्या जागी असते, आणि तुम्ही जेव्हा एखाद्या संघटनेचं काम करता तेव्हा संघटनेबद्दल प्रेम असतं म्हणून काम करता. आमच्या माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे की राजकारण हे राजकारणाच्याच जागी असलं पाहिजे, वैयक्तिक संबंधही तुमच्या दुसऱ्या पक्षातल्या लोकांबरोबर असूच शकत नाही, असे जी काही पक्षातल्या लोकांची भावना तशी आमच्या पक्षात नाही. आमच्या पक्षात हे मान्य केलं जातं की दुसऱ्या पक्षातले लोकही तुमचे मित्र असू शकतात. सोनाली, संदीपजी, मनसेबद्दल मुंबईचं लक्ष जास्त कुठल्या भागात असेल तर दादर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, जिथे मनसेला, मुंबईवर आमचा भाग कसा आहे, जिथे मनसेचे सर्वाधिक नगरसेवक ज्या मतदारसंघात निवडून आले होते, पण आता आरक्षण असेल किंवा फेररचना असेल याचा मोठा फटका बसलेला आहे. तर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दादरचा जो भाग, मनसे तिथे जास्त प्रमाणात निवडून आली. आत्ता त्यामध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही ताकदीने पुन्हा उतरत आहेत, तर तिथे काय होईल असं तुम्हाला वाटतं? मुळात मी सांगू का तुम्हाला, याचं खरं तर उत्तर खूप मोठं आहे आणि याच्यावरून पुढे पण चर्चा होणार आहे, पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेतो, तुला उत्तर द्यायला वेळ देणार आहे, त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण हाच प्रश्न संदीपला विचारूया. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. संदीप देशपांडेंबरोबर आपण खुली चर्चा करतोय. संदीप, सोनालीचा प्रश्न तू ऐकलेला आहेस, दादर माहीमबद्दल तिने विचारलेला आहे, काय नेमकं वाटतं? पहिली गोष्ट ना, असा काय बालेकिल्ला वगैरे शिवसेनेचा आहे असं माझं वैयक्तिक मत नाही. एखाद्या वेळा आमदार निवडून आला लगेच काय बालेकिल्ला होता अशातला काय भाग नाही. कसं आहे, आम्हाला विधानसभेला पण 40,000 मतं होती,
ज्या वेळेला भाजप वगैरे अशी खूप स्ट्रॉंग लाट वगैरे होती त्यावेळेलाही 40,000 मतं होती. त्याच्या आधी आमचा आमदार होता, आमचे 7 नगरसेवक होते, आताही आम्ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे एक या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीत एवढी मोदी लाट स्ट्रॉंग असतानाही आम्हाला चांगली मतं होती तिकडे. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणताय एक आमदार निवडून आला तर लगेच बालेकिल्ला होतो, त्या दृष्टीने जर तुम्ही म्हणत असाल तर दादर माहीम किंवा मुंबईमधला कुठलाही भाग असू दे, आमचं अख्ख्या मुंबईवर प्रेम आहे, का फक्त दादर माहीमवर नाही आहे. माझा विशेष आहे दादर माहीमवर, कारण माझा जन्म तिथला आहे, त्यामुळे निश्चितपणे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की या निवडणुकीला आम्हाला दादर माहीमची भीती वाटत नाही. याचं कारण असं आहे ना, आमची नाळ जुळली आहे, दादरबरोबर असेल, माहीमबरोबर असेल. आम्ही रस्त्याने फिरतो तेव्हा लोक ओळखतात आम्हाला. 10 वर्षांनी कोणतरी कधीतरी बाहेर काढत नाही आम्ही की आता 10 वर्ष. पण सेनेचं हे नाहीये का? कारण सेना सुद्धा दादर माहीम मध्ये तुमच्या अगोदरपासून होती आहे ना. आणि आता पुन्हा एकदा त्यांचा आमदार तिकडे. सांगतो विनायक, आता परिस्थिती अशी आहे दादर माहीम मध्ये की म्हणजे ज्यांनी आमदारकी भोगली, ज्यांनी महापौर भोगलं, त्या लोकांना तुम्हाला नगरसेवकासाठी उमेदवार म्हणून आणावा लागत असेल तर बालेकिल्ला कोणाचा म्हणायचा? विशाखा राऊतांबद्दल बोलतोयस का? मी कोणाबद्दल बोलत नाही, कारण अजून कोणाची उमेदवारी डिक्लेअर नाही झाली. नाही म्हणजे सेनेकडनं त्यांचा चेहरा पुढे केला जातो. नाही, माझं असं म्हणणं आहे कोणी असेल, आज जी नावं चर्चेत चालली आहेत त्यांच्याबद्दल मिलिंद वैद्य आहेत, महापौरपद माझी महापौर आहेत, इथे विशाखा राऊत ताई आहेत, ताई माझी महापौर आहेत. म्हणजे जर तुमचं, मला असं वाटतं बालेकिल्ल्याचं डेफिनेशन माझ्या मनात असं आहे की तुम्ही तुमच्या सामान्य कार्यकर्त्याला उभं तरी केलं तरी निवडून येतो, त्याला बालेकिल्ला म्हणतात. असं आमदार झालेल्या लोकांना परत नगरसेवकाला उभं करणं त्याला बालेकिल्ला म्हणतात की नाही हे मला माहीत नाही. थेट प्रश्न असा आहे की आत्ता म्हणजे गेल्या टर्मच्या तुलनेमध्ये आत्ता तुम्हाला किती जागांवर यश मिळेल दादर माहीममध्ये असं तुम्हाला वाटतं? तेवढे कॅन्डिडेट तुमच्याकडे आहेत का? उमेदवार आहेत का? 6च्या 6 जागांवर दादर माहीममध्ये यश मिळेल. महिला उमेदवार आहेत सगळ्या? कारण सगळीकडे आता महिला आरक्षण. त्यांच्याही महिलाच आहेत ना. हो, पण तुमच्याकडे महिला उमेदवार आहेत. तुमच्यावर अजून एक आक्षेप असा होतो की तुम्हा नेत्यांच्या कुटुंबियांना ही उमेदवारी किंवा तिकीटं मिळण्याची शक्यता आहे. मग या प्रश्नाला उत्तर कसं देणार? या आरोपाला मला असं वाटतं काय माहिती आहे विनायक, म्हणजे आता इथे सगळेच जण बसलेले आहात तुम्ही, म्हणजे ही सोनाली असेल किंवा हे सगळेजण बसलेले आहेत, तुमची बायको तुमचं ऐकते का घरी? माझं लग्न नाही झालं त्याच्यामुळे मी याचं उत्तर देऊ नाही शकत. तू या प्रश्नाचं उत्तर दे. समजा सोनाली म्हणाली की मला पत्रकारिता नाही करायची, मला निवडणूक लढवायची आहे, तर नवरा काय करू शकतो तिचा? नाही, राजकारण एवढं सोपं नसतं संदीप, राजकारण एवढं सोपं नाही. थेट प्रश्न विचारतो, मनसेकडनं तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळू शकते ही चर्चा आहे, पण म्हणजे पण राजकारणात नसलेली व्यक्ती तिला पुन्हा एकदा उमेदवारी देणं, तुमच्याकडे सफिशियंट कॅन्डिडेट नाही आहेत का? 2 गोष्टी आहे त्याच्यामध्ये. माझ्या पत्नीचं असं आहे की ती अतिशय चांगल्या जॉबला होती, ती MPSC तिने क्लिअर केलं आहे, तिने LLB केलं आहे, ती तहसीलदार म्हणून होती, एक 6 महिन्यात तिचं डेप्युटी कलेक्टरचं प्रमोशन होतं, तरी तिने राजीनामा दिला. म्हणजे मी सांगत असतानाही दिला की देऊ नकोस हे सांगत असताना तिने राजीनामा दिला. तो काही वैयक्तिक कारणासाठी दिला. त्यानंतर तिला असं वाटलं की आपल्याला आता हे सरकारी नोकरी खूप झाली, मला इलेक्शन लढवायचं. पण शेवट ह्याचा जो काही निर्णय असेल हा राजसाहेब घेतील. कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही द्यायची हा माझ्याकडे निर्णय नाही. आणि तिने इच्छा प्रकट करायची की नाही करायची घरी कुठल्या गोष्टीची, हाही निर्णय माझ्या घरी नाही मी घेऊ शकत. तर बाकीचं काय सांगणार? मला वाटतं इथे बद्दल सगळे सहमत. जेवढं तुम्ही सोपं करून सांगताय तेवढं ते खरंच सोपं नाहीये. पण नरेंद्र, मला एक प्रश्न विचारायचा आहे की नवनिर्माण असं तुम्ही नाव दिलेत, पण त्याची पडझड खूप गेल्या वर्षांमध्ये झालेली दिसते. असं का झालं याचं तुम्ही विश्लेषण करताय का, किंवा तुमचं पर्सनल कारण काय असेल? तर मला असं वाटतं की 2014ला जी मोदी लाट आली ना, त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच असं नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अजून खूप पक्षांची त्याच्यामध्ये पिछेहाट झाली, खूप पक्षांना डॅमेज झालं. तुम्ही 2014ला नरेंद्र मोदींच्या नावावरती मतं मागितली होती, त्यांना मनसेने मतं मागितली होती. संदीप, मोदींच्या नावावर वगैरे मतं नाही मागितली, नावावरती त्यांना निवडून आणा आणि त्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या, ही तुमची त्यावेळची लाईन होती. मी सांगतो लाईन काय होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या इथे लाईन असणारच, कारण आमचे उमेदवार होते. जर आमचे खासदार निवडून आले तर आम्ही मोदींना पाठिंबा देऊ असं राजसाहेब म्हणालेले.
ह्याच्यात काय मी नाही, ही कुठली गोष्ट डिनाय करण्यासाठी नाही, कारण ती ऑन रेकॉर्ड आहे. पण त्यानंतर जसा सगळ्यांचा अख्ख्या देशाचा भ्रमनिरास झाला ना, राजसाहेबांनाही वाटलेलं की मोदी चांगलं काम करतील, अख्ख्या देशाला वाटलेलं. पण आज 2.5 वर्षानंतर अशी परिस्थिती नाही आहे की बाबा आज बोला अरे काय हा माणूस आहे यार, नोटबंदी केली, सगळे खिशातले पैसे काढून घेऊन गेला, ब्लॅकचे पैसे वाईट म्हणजे बाहेर येणार म्हणून सांगितलं तेही पैसे नाही आले, महागाई कमी होणार म्हणून ती नाही झाली, डिझेल कमी होणार तेही नाही झालं. हे सगळ्या लोकांची भावना आहे. तीच भावना आज आमची पण असेल आहे किंबहुना. त्यामुळे मला असं वाटतं की नवनिर्माणामध्ये पडझड झाली तर ही खूप पक्षांची होत राहते, पण त्याला नवीन पालवीच फुटणार नाही असं काही नाही आहे. पालवी फुटू शकते ना, पडझड झालेल्या झाडांना पालवी फुटते नवीन. तुम्ही असं म्हणता की आता भाजपा हा तुमचा शत्रू क्रमांक 1 आहे. मी काय असं म्हटलं नाही. तुम्ही आता म्हटलं पहिल्या हे सांगितलेलं आहे माझ्या फेसबुक लाईव्हवर साहेब म्हणालेले. हो, पण म्हणजे आहे भाजप नंबर 1. भाजपा शत्रू क्रमांक 1. जर भविष्यामध्ये असं झालं की तुम्हाला चूज करायचं आहे भाजपा आणि शिवसेना, तर तुम्ही कोणाला करणार? जर तरच्या प्रश्नाला काहीच अर्थ नसतो. नाही, पण एक काहीतरी स्पेसिफिक असेल. नाही, काहीतरी समजा असं झालं की बाबा शिवसेनेची पण इक्वल आले दोघं, आणि या म्हणजे ठीक आहे, खुली चर्चा वगैरे सगळं ठीक आहे, काही मर्यादा असतात की नाही त्याला. म्हणजे राजसाहेबांनी ज्या गोष्टीचे निर्णय घ्यायचे ते बाजूला तुम्ही विचारायला लागलं तर किती खुली चर्चा असतात तरी नाही बोलता येणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय की अजूनही तुम्ही हे ओपन ठेवलंय. ह्याचा कसं आहे, ह्याचं मी बोलू शकत नाही, तो जो आहे पक्ष नेतृत्व, पण याचे संकेत कार्यकर्त्यांनी दिले. एक आणखी एक तुम्हाला गोष्ट विचारायची आहे. तुम्ही म्हणताय की मुंबईवर आमचं प्रेम आहे. मुंबईवर एक खूप 100% आहे. मुंबईमध्ये एक पक्ष वाढतो MIM. याच्याकडे मनसे जी आहे कशा पद्धतीने पाहते, तो तुम्हाला थ्रेट वाटतो का मुंबईसाठी? या महापालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त चर्चेला गेलेला जाणारा जो पक्ष आहे तो MIM आहे. मी याच्यावर वैयक्तिक मत सांगू का? हा, तुम्ही तुमचं वैयक्तिक मत. पक्षाचं मला माहीत नाही की तो मुंबईला थ्रेट आहे नाही आहे. मला असं वाटतं तो जो पक्ष आहे, कुठलाही पक्ष वाढतोय किंवा कमी होतोय, आज MIM सारखा पक्ष ज्या पद्धतीने ज्याला काय आपण म्हणतो धार्मिक वातावरण बिघडवतोय, तर मला वाटतं निश्चितपणे मुंबईचं जे एकंदर स्ट्रक्चर आहे त्याला निश्चितपणे तो थ्रेट आहे. आणि ज्या पद्धतीची भाषा आणि पण मला असं वाटतं त्या पक्षाला वाढण्यासाठी जे लोक मदत करतायत त्या लोकांनी जास्त विचार करायला पाहिजे, कारण ते हिंदुत्वाचा नारा देत आहेत. अच्छा, मग भाजपा त्यांना मदत करता असं तुम्हाला वाटतंय का? असं मी म्हटलं नाही, पण कदाचित तुम्ही तो अर्थ काढायचा तर काढू शकता. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, काढायला ऑब्जेक्शन नाही आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. संदीप, 5 वर्षाची टर्म झालेली आहे. यानंतर आता नगरसेवक म्हणून तू दादर माहीममधनं उभा नाही राहणार आहेस. यानंतर संदीप देशपांडे कोणत्या रोलमध्ये मनसेमध्ये आपल्याला बघायला मिळतील? मला ना 1 वर्षापूर्वी मुलगा झाला विनायक, मी त्याला अजून व्यवस्थित टाईम नाही देऊ शकलो आहे. हे झालं की पहिले 4 महिने मी त्याच्याबरोबर फिरणार आहे, त्यानंतर विचार करेन काय. नंतर काय? पण अजून विचार नाही केला त्या गोष्टीचा. काहीच विचार नाही केलाय? खरोखर नाही केलाय. मग पक्षाचं काम तर करत राहणार, त्याच्यापासून तर काही, कारण ती माझी पॅशन आहे. माझा ती हॉबी नाही आहे, माझी पॅशन आहे राजकारण. मी 24 तास राजकारणाचा विचार करतो, माझी ती पॅशन आहे. त्यामुळे निश्चितपणे मी ते करणार. पण नेमकं काय करणार, मला आमदार होणार का, खासदार होणार का, प्रिसाइजली तोच प्रश्न होता. कारण आता प्रत्येक लोक विचारतात, म्हणून मी सांगतो की मला आहे ना ते काय होणार आहे ह्याच्यापेक्षा ना मला माझ्या राजसाहेबांनी खूप दिलं. त्यामुळे माझं पुढे काय करायचं, मला पुढे काय बनवायचं ह्याचा निर्णय सर्वस्वी राजसाहेब घेतील. त्यामुळे त्याचं टेन्शन मी आत्तापर्यंत आयुष्यात कधी नाही घेतलं आणि यापुढे मला वाटतं नाही मी घेईनच. ओके, एक शेवटचा प्रश्न, आकड्यांचा प्रश्न. या महापालिकेमध्ये येत्या निवडणुकीमध्ये मनसे तुमच्या असेसमेंटनुसार किती जागा मिळेल? 227. नाही 227. खूपच ऑप्टिमिस्टिक आहात. म्हणजे मनसे हा पक्ष खूप ऑप्टिमिस्टिक आहे हेच दिसतंय. मला एक सांग की लोक एवढं खोटं बोलतात, म्हणजे 15 लाख तुमच्या अकाउंटला जमा करतो, हे करतो, इथपासून खोटं बोलताय. 227 म्हणजे मुख्यमंत्री होऊन सांगतात 6,500 कोटीचं पॅकेज देतो. आता तर तू बघ, आता तर सांगतात की तुमचा प्रॉपर्टी टॅक्सच माफ करतो.
म्हणजे एवढं जर लोक खोटं बोलू शकतात तर चला आम्ही ऑप्टिमिस्टिक पण काय चुकीचं आहे? मी खरं विचारतोय काय इंटरनल असेसमेंट नाही, अजून तरी आम्ही काही केली नाही. Gut पण आम्ही feeling. जागा सगळ्या लढवू. आम्ही मुंबईच्या लोकांपुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली जी कामगिरी आहे 5 वर्षात ती घेऊन जाऊ. आमच्या पुढच्या योजना आहेत ते घेऊन जाऊ. आणि मला 100% खात्री आहे की आमच्या नेत्यामध्ये जो करिश्मा आहे तो निश्चितपणे आजही आहे. आणि एक मुंबईला एक दिशा देण्याचं काम किंवा मुंबईवर आलेलं संकट कसं रोखायचं ते माननीय राजसाहेबांना माहिती आहे. आणि त्या पद्धतीने लढू. बाकी जागा काय येतील ते येतील हा विषय नाही आहे. मुंबईवरचं प्रेम हे जास्ती महत्त्वाचं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय मुंबईवरचं प्रेम हे जास्ती महत्त्वाचं आहे. आता मुंबईवर तुमचं प्रेम आहे, पण हे मुंबईकर तुमच्यावर किती प्रेम दाखवतायत हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. पण थँक्यू व्हेरी मच संदीप या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.